हॅलो गायज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल हर्षवर्धन शिरसाट जिंदगी आज मी जीवमध्ये भरभरून स्वागत आहे. माझं स्वतःची कमिटमेंट होतं की मी 1 जुलैपासून 100% जिम चालू करणार आहे. तर माझा काल डे 1 जिममध्ये मी कंप्लीट केला. माझा जिमचा पहिला दिवस होता. तर हा ब्लॉग त्या संदर्भात आहे. तुम्ही बघा, एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून विथ हर्षवर्धन शिरसाट. हाय, गुड इव्हनिंग. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल हर्षवर्धन शिरसाट जिंदगी आज मी जीवमध्ये भरभरून स्वागत आहे. हे बॅग बघा, त्याच्यामध्ये शूज बघा, हे माझे सॉक्स बघा. तुम्ही म्हणत आहे की नेमकं मी आज काय करणार आहे. तर कीपिंग फिंगर क्रॉस्ड, आज 1 जुलै आहे. माझं कमिटमेंट होतं की मी 1 तारखेपासून जिम चालू करणार आहे. तर माझा तुम्ही ड्रेस बघू शकता, नाईट पॅन्ट आहे, टी शर्ट आहे. आणि मला तब्बल 3 वर्षानंतर मी परत जिम जॉईन करतोय. आणि आज माझा जिमचा पहिला दिवस आहे. तर सध्या माझं वजन जे आहे 78 किलो आहे. आणि आता काय प्रोग्रेस होईल हळूहळू आपण ते बघूया. तो स्टे ट्यून फॉर हर्षवर्धन शिरसाट ब्लॉग्स जिंदगी आज में जियो. अंशू कुठे गेला? अंशूला मी म्हटलं की मला प्लीज बॉटल भरून दे. तर तो मला आज बॉटल वगैरे भरून देणार आहे. अनुचं कमिटमेंट होतं की तुम्ही लवकरात लवकर जिम चालू करा, थोडं फॅट वाढतंय. तो ठीक, तर बायकोचं पण ऐकावंच लागेल. म्हणून मी आता आजपासून जिम चालू करतोय. बघू आता वेळात वेळ काढून. माझा बिझी शेड्यूल असतो, पण कसं सर सलामत तो पगडी हजार. तुमचं शरीर चांगलं असतं तर सर्वात मोठी संपत्ती तुमची तीच असते. असे बडे बुजुर्ग कहे गए हैं. तो अरे तिथे इथं आलाय. अंशी मला एक छान नवीन बॉटल दिलेली आहे. येस, या बॉटलमध्ये आज पाणी वगैरे घेतलेलं आहे मी. ही माझी बॅग आहे. या बॅगमध्ये मी आज किट टाकतोय. सॉक्स वगैरे तिकडे झाले तर फार जीवा येतं, पण ठीक आहे. सॉक्स पण आता बॅगमध्ये टाकून देतो. नवीनच सॉक्स आहे. आणि माझे शूज या पन्नीमध्ये आहे. पन्नी याच्यासाठी आहे की माझी बॅग खराब नाही व्हायला पाहिजे. याच्यात मी माझे स्पोर्ट्स शूज टाकलेले आहे. आणि फोन हमेशा मला माझ्यासोबत पाहिजे असतो. आणि हेडफोन मी घेतलेले आहेत. सो स्टे ट्यून. अंशू, तू चांगला अभ्यास कर. 8 दिवसामध्ये तुझे एक्झाम्स आहेत. तुला एक्झाममध्ये चांगला परफॉर्म केल्याच्या नंतर मी तुला जिमला संध्याकाळी घेऊन जाईल. ओके. अरे तिची एक्झाम आता 15 तारखेपासून, राईट? 15 जुलैपासून आमची 14 जुलैपासून आमची एक्झाम चालू होत आहे. तो माझ्या फार मागं लागला होता, पण त्याला मी म्हटलं की पहिले तो अभ्यास कर. 19 जुलैच्या नंतर त्याला मी जिमसाठी घेऊन जाईल. जवळच आमच्या घराच्या बाजूला जिम आहे. तर आजपासून माझा एक नवीन प्रवास मी चालू करतोय. आणि काय काय चेंजेस होतात जिममध्ये, काय काय बदल होतात ते पण तुमच्यासोबत मी ब्लॉगमध्ये शेअर करतोय. तो स्टे ट्यून विथ हर्षवर्धन शिरसाट जिंदगी आज मी जियो माझा ब्लॉग. थँक्यू सो मच. पुढचा ब्लॉग तुम्हाला लवकर शेअर करतो. अंश काय करत आहे? रीडिंग रुसून बसला. चला स्टे ट्यून. तर असं म्हणतात बायकोचं ऐकायला पाहिजे. तर बायकोने फार मागं लावलं मला. आता जिमसाठी तयार केलेलं आहे. तब्बल 3.5-4 वर्षानंतर मी जिमची सुरुवात करतोय. आज 1 जुलैचं माझं कमिटमेंट होतं. तर मी कमिटमेंट केलं होतं, त्याचप्रमाणे मी आता जिमला निघालोय. थँक्यू सो मच. येस, बाय आहे. दिवसांनी आम्ही जिमला आलोय. देखते बॉडी करायची नाही आहे मला, पण आज पहिला दिवस आहे. तब्बल 3 वर्षानंतर मी आज जिमसाठी आलोय. साई पातुर्ल्यामध्ये कीपिंग फिंगर क्रॉस्ड. माझा जिमचा पहिला दिवस. छान छान बॅनर्स वगैरे आहे. चपला जे बघतायत तुम्ही, म्हणजे आता जिम चालू आहे. तर मी आल्यानंतर आमच्या रवी सरांना भेटलो. त्यांना मी सांगितलं की कबल 3.5 वर्षानंतर मी जॉईन केलं. त्यांनी पण माझं छान वेलकम केलं. मग मी जिमचे आमच्या एंट्रन रूममध्ये माझे शूज सॉक्स वगैरे चेंज केले. आमचे दादा पण तिथं होते, त्यांना भेटलो मी. आमची मॅम पण आहे जी जिमसाठी एनरोलमेंट करतात. आणि तिथं पण त्यांच्यासोबत मी ब्लॉग केला, शूट केला. त्यांनी पण मला बेस्ट मेसेज दिले की आपण भावी ब्लॉग सोबतच करूयात. तर आमच्या टायमानुसार तू येत जा. तर मी पण त्यांना म्हटलो की येस, माझा टाईम साधारणतः मी संध्याकाळी 7-7:30 ठेवणार आहे. आणि तसं आपण करूयात. तर गाईज, हे आता जिम आहे आमचं. तुम्ही बघत असाल वेगळे इक्विपमेंट इथं आहेत. आणि जिममध्ये फर्स्ट जनरल डे असतो. तर मी फार एक्सायटेड होतो की आज आपण फर्स्ट ब्लॉग आहे आपला तब्बल. तर आपण सगळ्यांचं शूट वगैरे करू, एक मोमेंट कॅप्चर करूयात. बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड डू इट वेल, असे वेगळे मोटिवेशन पोस्टर्स तिथं असतात.
वेगळे वेगळे जिम्सचे जे बॉडी बिल्डर आहे त्यांचे पण पोस्टर माझा फ्रेंड किरण इथं मला भेटला. हॅलो किरण. आमचे रवी सर चेस्टचं वर्कआउट करत आहेत. माझे फ्रेंड्स हे फार प्रो व्हर्जनमध्ये गेलेले आहेत. मला पण त्यांच्यासारखं आता बनायचं आहे. हळूहळू करूयात. मग माझा किरण फ्रेंड इथं भेटला. प्रेज द लॉर्ड किरण. त्याने पण मला चांगला वेलकम केला. आम्ही माझ्या घराच्याच बाजूला राहतो हा. आणि चांगले पार्टनर्स मला भेटले. जवळचे लोक असतील तर अजून फार जिम वगैरे करायला मजा येते. तर मी पण माझा स्लाईट इथे वर्कआउट चालू केला. जॉगिंग, वॉर्मअप वगैरे. आणि डिरेक्टली आपण आपलं असं वेट वगैरे उचलू शकत नाही. थोडंफार वॉर्मअप करावा लागतो. आणि जास्त आज हॅवी वेट वगैरे करायला नाही पाहिजे, कारण जनरलमधून आपण चालू करायला पाहिजे. आपली बॉडी आपल्याला साथ देते की ते बघायला पाहिजे. आणि हळूहळू मी माझे टिप्स वर्किंग वगैरे चालू केलं. आणि एक स्टेप आता पुढं जाऊयात. मागं तुम्ही बघत आहात की मस्त मिरर्स वगैरे लावलेले आहेत. आणि हे जे आता हे जे चेस्ट वगैरे आहे हे सगळं हळूहळू मी करणार आहे. असं म्हणतात की स्टार्टिंगला जास्त वर्कआउट वगैरे केलं तर तुमची बॉडी वगैरे जास्त पेन होतं तुम्हाला. तर मी इथे छोटीशी एक्सरसाइज वगैरे केली. या एक्सरसाइजने तुमचं पूर्ण बॉडी फ्लेक्झिबल वगैरे होते. मग किरणला म्हणलं की मला तो पुढच्या वेळेस मला सपोर्ट कर. तो पण बिलकुल करूयात आपण. अशा प्रकारे मी माझं जिममधलं डे 1 आज कंप्लीट केलेलं आहे. स्वतःची कमिटमेंट. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही ॲडवाइस असेल तर बिलकुल तुम्ही देऊ शकता. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय. गॉड ब्लेस यू ऑल.